नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा। निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची। मागील भागात आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं चित्र पाहिलं। निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे यावर बोलणार आहोत। बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला। दोन शब्दात सांगायचं झालं तर पवारांचा गड। बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार 6 वेळा, अजित पवार 1 वेळा तर सुप्रिया सुळे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत। मागील 3 पंचवार्षिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय राजकीय चित्र होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2009 बारामती लोकसभा निवडणूक। विजयी सुप्रिया सुळे, पराभूत कांता नलावडे। 2014 बारामती लोकसभा निवडणूक। विजयी सुप्रिया सुळे, पराभूत महादेव जानकर। 2019 बारामती लोकसभा निवडणूक। विजयी सुप्रिया सुळे, पराभूत कांचन कुल। ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असं म्हणत भाजपानं बारामतीची लोकसभा निवडणूक सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची बनवली। मात्र राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट ठेवत 2009, 2014 आणि 2019 अशा 3ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रिक साधली। मात्र अलीकडच्या काळात राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि शरद पवार व अजित पवार असे 2 गट राजकीय पटलावर उदयास आले। त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघावर झाला आणि अजितदादांकडून आपल्या बहिणीविरुद्ध म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातील बारामती विधानसभा मतदारसंघात दस्तूरखुद्द अजित पवार आमदार आहेत, तर इंदापूरचे आमदार दत्ता भरणे अजित पवार गटात आहेत। शिवाय दौंडचे राहुल कुल आणि खडकवासलाचे भीमराव तापकीर हे भाजपाचे आमदार असून महायुतीचा धर्म पाळण्याकरिता ते अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठबळ पुरवतील हे नक्की। म्हणजे 6 पैकी 4 आमदार अजित पवार गटाच्या बाजूने आहेत। आता राहिला प्रश्न भोर आणि पुरंदरचा। भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप हे दोन्ही आमदार काँग्रेसचे आहेत। त्यामुळे या दोघांनाही महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आपापल्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना ताकद पुरवावी लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदार कशी भूमिका बजावतात यावर बारामती लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार हे ठरणार आहे। खरं तर अजितदादा बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। जर अजितदादांनी कुटुंबातील उमेदवार दिला तर ही लढत स्वतः अजितदादांनी प्रतिष्ठेची केली असा संदेश जाऊ शकतो। ही लढत नणंद भाऊजय म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होईल की आत्या भाचा म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार अशी होईल हे आताच्या घडीला सांगता येणार नाही। पण ती जर अशीच काहीशी झाली तर ही लढत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातली हाय रेटेड लढत होईल हे नक्की। आता अजितदादा कुटुंबातला उमेदवार देतात की पक्षातला यावर या लढतीचं महत्त्व मानलं जाईल। आधी म्हटल्याप्रमाणे भाजपानं बाय हुक और बाय क्रूक काहीही करून बारामती जिंकायचीच असा चंग बांधलाय। त्यामुळे भाजपा देखील अजित पवार गटाच्या उमेदवाराला हवी तेवढी रसद पुरवून ही जागा महायुतीकडे कशी खेचता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करेल। आता या लढतीतला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे साहेब अर्थात शरद पवार। खरं तर ही लढत सुप्रिया सुळे विरुद्ध कुणी एक अशी नसून दादा विरुद्ध साहेब अशीच आहे। 60 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाठीशी असलेले आणि राजकारणात कसलेले पवार साहेब एकीकडे तर आपल्या राजकीय कारभारानं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावलेले मुरब्बी अजितदादा दुसरीकडे। त्यामुळे बारामतीत काय होणार, बारामती कुणाची, दादांची की साहेबांची याचा निकाल ऐकायला महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश उत्सुक असेल हे नक्की। तर हे होतं पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघांचं विश्लेषण। निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची कशी वाटली मालिका आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.